आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बायकोची जबाबदारी उचलायला शिकायला हवं ना आता। ये तुला माहिती आहे ही मुलगी तुझ्या बेडरूम मध्ये आलेली मला खपत नाही। सावली ये बस। मी सांगितलं होतं की सारंग दादाने सावली वेळेला इकडे आणलं असेल बघा। वा वा वा, सारंग आत्ता खऱ्या अर्थाने तुझ्या संसाराची सुरुवात झाली। आपल्याला निघायला हवं ना? कशाला थांब ना थोडा वेळ। हो ना, खूप थकाला झालाय आणि ह्या दोघांना पण झोप आली असेल ना। चला चला बबलू, सोहम, चला। झोप आली? कोणाला झोप आली आहे? झोप तुला आली आहे झोप? नाही नाही नाही, मला तर झोपच येत नाही आता। आता मस्त पैकी ना गप्पा मारायच्या। काय आपली लाडकी वहिनी आली ना। बबलू, अगं बबलू काय वहिनी काय झालं? अरे दिवसभर त्या दोघांना लग्नाचा थकवा आला असेल ना, मग झोपू दे त्यांना। बबलू, ताराचं म्हणणं करेक्ट आहे। त्या दोघांना थकवा आला असेल ना, त्यांना झोपू देऊया। हा, आपण निघूया, गप्पा काही नंतर मारता येतील। चल। वा 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 वा, सगळेच जमले तिकडे। नाही, मला तुमच्या आनंदात मिठाचा खडा नाही टाकायचा आहे, पण फक्त आपल्या कुटुंबाची रीत तुमच्या लक्षात आणून द्यायला आले। कुलदैवतेच्या दर्शनाशिवाय नवीन जोडप्याने आय होप तुमच्या लक्षात येते मी काय म्हणते ते। तारा आणि सोहम, तुमच्यावर पण हे नियम लागू आहेत आणि हीच आपल्या कुटुंबाची प्रथा आहे। नाही, आता कसं आहे, तुम्हाला सपोर्ट करण्यामध्ये काही लोकांनी लाच सोडली। तुम्हाला मी तर सहन होणारच नाही, कारण तुम्हाला मी आवडतच नाही, पण ऍटलीस्ट रीतीभाती लक्षात आणून देऊ शकते ना। हो, लक्षात ठेवू आम्ही। हे लक्षात ठेव, कारण याआधी खूप नियम मोडलेत तू। आता हाही नियम फॉलो करायचा की नाही हे तुम्हीच ठरवा, पण इतकं लक्षात ठेवा, मॉम ना खूप दुखावलंय तुम्ही। नाही, जे करायचंय ते करा, पण मेहंदळे कुटुंबाची
मर्यादा घालू नका. गुड नाईट. गुड नाईट सारंग. आधी दरवाजा बंद करतो मी. ऐका ना सारंग सर, काय मी सकाळीच घरातून निघाले पण आई बाबांना फोन नाही केलाय. मग करूयात ना फोन. थांब मी करतो. विठ्ठला, परमेश्वरा, माझ्या साऊवर तुझं लक्ष असू दे रे बाबा. पांडुरंगा, माझ्या साऊच्या आयुष्यात कसलं वादळ आणलंय सर. हे वादळ लवकरात लवकर शाबव. जावई बापूंचा फोन आहे. उचला ना, उचला. आणि ते मोठा आवाज करायचा. रामकृष्ण हरी. जावई बापू, जावई बापू म्हणलेलं चालेल का? हो, आता तुम्ही मला जावई बापू म्हणू शकता. दुसऱ्यांदा लग्न केलंय सावलीशी. पक्का जावई झालोय मी तुमचा. थांबा, सावलीला बोलायचंय. मी सावलीकडे देतो. हॅलो बाबा. साऊ, साऊ. काय झालं सांग मला. हो, शाणे असशील ना तर त्या सारंग पासून लांब राहा. तुझ्या घरी आहे ना, आउट हाऊस मध्ये ना डिवोर्सचे पेपर ठेवले. त्या पेपरवरती सही करायची आणि सारंगला डिवोर्स द्यायचा. ओके, त्या एकाच अटीवर मी सारंगचा जीव घेणार नाही. हसमीचा प्रियकर. मी हे सगळं केलंय कारण मला सारंग हवा होता. बाबा, आपल्या दुःखाची मळप दूर झाली आहे. विठुरायानं आपली प्रार्थना ऐकली. आणि आई, तू आता सारखं सारखं विठ्ठलाला वेठीला धरू नकोस. आहे. बघ ना, आपल्या विठुरायाने सगळं ठीक केलं. आता पहिले एकरा बरोबरच बोललीस. सा